शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे एकत्र मिळून महायुतीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाला सिंधुदुर्गामध्ये सामोरे गेलो होतो। वेंगुर्ला तालुक्यातील पंचायत समितीमध्ये या तालुक्यातील मतदारांनी पूर्ण बहुमत महायुतीला या ठिकाणी दिलेलं आहे आणि आज त्याच्याच माध्यमातून या महायुतीचा सभापती आणि महायुतीचा उपसभापती बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सभापती उपसभापती या दोघांचंही अभिनंदन करतो। भारतीय जनता पार्टीच्या वतीने या तालुक्यातील जनतेचं मतदारांचं आभार व्यक्त करतो। माझ्या सगळ्या पंचायत समिती सदस्यांचे आभार व्यक्त करतो की त्या सगळ्यांनी एकमताने आणि एक दिलाने ही सगळी निवड प्रक्रिया पूर्ण केली। खरं तर भारतीय जनता पार्टीचा सभापती या ठिकाणी विराजमान झालेला आहे आणि शिवसेना पक्षाचा उपसभापती या ठिकाणी विराजमान झालेला आहे। आम्ही दोन्ही पक्ष आणि महायुती म्हणून या ठिकाणी या तालुक्याच्या विकासाची सगळी जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि पवार मॅडम असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी नितेशजी राणे साहेब आणि आमदार म्हणून भाई केसरकर या सगळ्यांबरोबर एक संवाद साधून या तालुक्याचा जो काही विकासात्मक काही बॅकलॉग आहे तो बॅकलॉग कशा पद्धतीने भरून काढता येईल, सर्वसामान्यांपर्यंत हा विकास कसा पोहोचवता येईल यासाठी आमच्या या महायुतीचे सगळे सदस्य जनतेमध्ये जातील, जनतेबरोबर संवाद करतील, त्यांचे जे काही अपेक्षा आहेत, जे काही विकासाचे मुद्दे आहेत ते घेऊन येतील आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे आवश्यक तर सगळं पाठबळ या ठिकाणी या दोन्ही आमच्या नेतृत्वाला या पंचायत समिती सदस्यांना निश्चितपणे आम्ही देऊ। या सगळ्याच्या माध्यमातून या तालुक्याला एका विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी निश्चितपणे आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आणि पुन्हा एकदा माझ्या या सगळ्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। इथेच थांबतो। धन्यवाद। समितीची सभापती पदाची आणि उपसभापती पदाची निवडणूक या ठिकाणी पार पडली। सर्वप्रथम माझ्या भारतीय जनता पार्टीचे मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो, कारण त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवलेला आहे। त्यानंतर शिवसेना आणि महायुतीचे सर्वच घटक पक्ष या सर्वांचा मी मनापासून या ठिकाणी ऋणी आहे। सर्वप्रथम माझे जे सगळे सदस्य आहेत ते सदस्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर या ठिकाणी विश्वास दाखवला। त्यांच्या या विश्वासाला माझ्या कारकिर्दीमध्ये मी तडा देऊ जाणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि यामध्ये मला या ठिकाणी सभापती म्हणून बसवण्यात माझ्या पक्षाचे सन्माननीय खासदार राणेसाहेब, त्याचप्रमाणे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब, माझ्या विभागातील माझे नेते, माझे आधारस्तंभ सन्माननीय मनीषजी दळवीसाहेब, शिवसेना जिल्हा समन्वयक सन्माननीय सचिनजी वालावलकर साहेब, आमचे महेशजी सारंग साहेब आणि माझे सर्वच घटक या ठिकाणी पक्षाचे सगळे पदाधिकारी त्यांचे सगळ्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, मनापासून त्यांचे आभार मानतो आणि माझ्या कारकिर्दीमध्ये निश्चितपणे प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी मी करीन अशी ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। धन्यवाद। आज पंचायत समिती वेंगुर्ल्याच्या नूतन सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया आत्ताच पार पडली। त्यामध्ये सभापती म्हणून आमचे मित्र शंकर घारे यांची बिनविरोध निवड झाली आणि उपसभापती म्हणून माझी बिनविरोध निवड झाली। त्याबद्दल आधी सर्वप्रथम महायुतीच्या आमचे नेते सन्माननीय राणेसाहेब, सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, त्याचप्रमाणे या भागाचे आमदार दीपकभाई केसरकर आणि निलेशजी राणेसाहेब यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी जो आमच्यावर महायुती म्हणून विश्वास ठेवला निवडणुकीपासून ते आतापर्यंत, तो निश्चितपणाने भविष्यकाळामध्ये दोघंही मिळून आणि आमचे सर्व सहकारी पंचायत समितीचे सर्व मेंबर हे आम्ही सर्वजण एकत्रित मिळून वेंगुर्ला तालुक्याच्या संपूर्ण भागाचा एक चांगला विकासाचा जो रथ आहे तो निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने आम्ही हाकू एवढं या निमित्ताने सांगतो। निश्चितपणाने दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की मगाशीच मी म्हटलं की दळवीसाहेब दळवीसाहेब बाहेर होते, पण मी आमच्या भाजपचे आमचे तालुका अध्यक्ष पप्पू परब यांना सांगितलं
की दळवीसाहेब आल्याशिवाय मी माझी केबिनेट सोडणार नाही. कारण काय, तर निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यापासून ती निवडणूक प्रक्रिया आज पार पडेपर्यंत दळवीसाहेबांनी फार मोठं योगदान या यंत्रणेमध्ये आम्हाला दिलेलं आहे. सचिनजी वालावलकर असतील, दळवीसाहेब असतील, प्रत्येक गोष्टीला एक नियंत्रण या सर्व गोष्टीवर निश्चितपणाने ठेवलं. त्याच्यामुळे ही जी महायुतीचं जे यश मिळालं आहे ते निश्चितपणाने त्यांच्या अतिशय कुशल अशा नेतृत्वामुळे आम्हाला मिळालेलं आहे. आणि निश्चितपणाने आमच्या नेत्यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला तो कधी फुकट जाऊ देणार नाही. तो सार्थकीत निश्चितपणाने लावू एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो.